करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावरून राजकारण पेटलंय। निशिकांत दुबेंनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। यावेळी बोलताना त्यांनी काही लोक मराठी अमराठी वाद निर्माण करतायत अशी टीकाही केली आहे। त्यावर वादाची सुरुवात कुणी केली असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडे यांनी विचारलाय। महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गैर मराठी असा कुठलाही वाद नाहीये। काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत। त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील। त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलेही वक्तव्य करू नये। सुरुवात या सगळ्या मुद्द्याची कुठनं झाली? हिंदी भाषेच्या सक्तीवरनं झाली। आणली कोणी? भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणली। रद्द कोणी केली? दबाव आल्यावर भारतीय जनता पक्षाने केली। आत्ताही परवा मुख्यमंत्री म्हणाले ना त्रिभाषा सूत्र लागू करणारच। म्हणजे वाद कोण निर्माण करताय? आम्ही करतोय का ते करताय? तर ठाकरे बंधूंना सातत्यानं डिवचणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंवर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हल्ला चढवलाय। निशिकांत दुबे कोण आहे? दोन्ही भावांवर बोलून दुबे प्रसिद्धी मिळवतात अशी टीका पेडणेकरांनी केली आहे। कोण तो? हा खासदार गुडघ्यावर आहे काय अक्कल? गुडघ्यावर अक्कल आहे त्या खासदाराची? जाणून बुजून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी या दोघांवर बोलला की ह्याला प्रसिद्धी मिळते आणि हा छुपा अजेंडा आहे की आपल्या असलेल्या युपीतल्या लोकांना कुठेतरी एका बाजूनी चालवायचं आहे। हा फालतूपणा आहे आणि हा खासदारच फालतू आहे।